नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे नेहरू आणि मोदी यांच्यातील फरक. मित्रहो, काल पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे वाढवण बंदराचा भूमिपूजन समारंभ झाला. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. निर्यातीच्या दृष्टीनं संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेला एक प्रचंड गती देणारा असा हा प्रकल्प आहे. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी जनतेची माफी मागितली. काही दिवसापूर्वी मालवणला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी जे काही झालं ते बरोबर झालं नाही. त्याविषयी मी नतमस्तक होऊन जनतेची माफी मागतो असं पंतप्रधान म्हणाले. शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि 2013 जेव्हा पंतप्रधान म्हणून माझी उमेदवारी भारतीय जनता पक्षानं घोषित केली तेव्हा प्रथम मी रायगडावर गेलो आणि शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर वाकलो आणि मी शपथ घेतली भारताची सेवा करण्याची, भारताचा उत्कर्ष करण्याची, असं मोदी म्हणाले. शिवाजी महाराजांच्या विषयात काही चूक झाली तरी ती अत्यंत गंभीर असं आम्ही समजतो असं ते म्हणाले. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्यांनी जनतेची माफी मागितली. परंतु महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्ही माफ करणार नाही असं मोदींना बजावलं. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की जनतेची माफी मागताना तुम्ही सावरकरांना मध्ये का आणलं? सावरकरांचा संबंध काय इथे? या एकंदर वक्तव्यावरून विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि या निवडणुकीत काय वाटेल ते करून भाजपचा पराभव करायचा या एकाच उद्देशानं काँग्रेसची पावलं पडत आहेत. मला असं वाटतं की बदलापूरला, बंगालमध्ये जे बलात्काराची प्रकरणं झाली त्यापेक्षा हे गंभीर प्रकरण आहे. कोणत्याही प्रकारे सभ्यतेचा व्यवहार यात नाही. कोणतेही मार्ग निवडायचे पण भाजपचं सरकार पाडायचं असं काँग्रेसनं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना जमलं तर काही सुबुद्धी सुचावी आणि सर्वसाधारण जनतेला खरं काय आहे ते कळावं म्हणून 1-2 किस्से मी सांगणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळेला प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू येणार होते. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये अगदी 16-17 वेगवेगळे पक्ष, घटक पक्ष म्हणून सामील झाले होते. सगळ्यांनी असा निर्णय घेतला की नेहरूंनी शिवाजी महाराजांविषयी अनुदार उद्गार यापूर्वी काढलेले आहेत, त्याविषयी जर ते माफी मागणार असतील तर आम्ही त्यांना येऊन देऊ, नाहीतर आम्ही अतिशय उग्र निदर्शनं करू आणि त्यांना येऊ देणार नाही. तरीही नेहरूंनी माफी मागितली नाही. आणि लालजी पेन्शनचा महाराष्ट्राचे महामंथन नावाचा जो जाडजूड ग्रंथ आहे त्याच्यामध्ये प्रतापगडचं आंदोलन यावेळी एक स्वतंत्र प्रकरणच आहे. लालजी पेन्शनने असं म्हटलंय की निदर्शनं इतकी उग्र होती की नेहरूंनी मोटारीतून प्रतापगडाकडे जाताना एकदाही मान वर करून निदर्शकांकडे बघितलं नाही. ते खाली मान घालून कायम बसलेले होते. त्यांच्या अंगात तेवढं धाडस नव्हतं निदर्शकांकडे बघण्याचं. या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये जनसंघसुद्धा होता. जनसंघाची काय भूमिका होती?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्यावेळेला एक पत्रक काढलं होतं आणि असं म्हटलं होतं की अहो, देशाचा पंतप्रधान शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी येत असेल तर त्याला विरोध करू नका. ती राष्ट्रीय महत्त्वाची घटना आहे. शिवाजी महाराजांचा गौरव तो करणार आहे. यातच तुम्ही समजा की त्यांनी अर्धी माफी मागितलेली आहे. आणि प्रतापगडावर तुम्ही नेहरूंची भेट मागा, नेहरूंना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यावेळेला त्यांना वाटलं तर ते माफी मागू शकतात. पण पंतप्रधान शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येत आहेत, यात अडथळे निर्माण करू नका, असं गोळवलकर गुरुजींनी पत्रक काढलं होतं. आणि त्या आंदोलनाच्या वेळेला जनसंघाचे अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय मला वाटतं मुंबईत होते. त्यांनी मुंबईवरून एक पत्रक काढलं होतं आणि या निदर्शनामध्ये जनसंघ भाग घेणार नाही, पंतप्रधानांचा मान ठेवला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं. केवढा फरक आहे काँग्रेसच्या नीतीमध्ये आणि जनसंघाच्या आणि भाजपच्या नीतीमध्ये. पंतप्रधान पदाचा कसा मान ठेवायचा याचं भान त्यांना आहे. नेहरूंचं काय हो, नेहरूंनी कधी माफी मागितली का? चीनचं आक्रमण झालं आणि भारताचा दारुण पराभव झाला. याविषयी नेहरूंनी संपूर्ण भारताची माफी मागितली. त्यागपत्र त्यांनी दिलं नाही, तरी ते सत्तेला चिकटून बसले. कारण ते राष्ट्रापेक्षा आपण मोठे आहोत अशी एक नकळत भावना त्यांची होती. आपण म्हणून त्याप्रमाणे देशाचा कारभार चालेल म्हणून त्यांनी काश्मीरच्या विषयात अत्यंत चुकीचे आणि सरदार पटेलांना अंधारात ठेवून निर्णय घेतले आणि काश्मीरची समस्या पुढच्या 70 वर्षात येणाऱ्या प्रत्येक पंतप्रधानाची डोकेदुखी ठरली. ही नेहरूंची सगळ्यात गंभीर चूक होती. त्याविषयी त्यांनी कधी माफी मागितली नाही. इंदिरा गांधींनी स्वतःचं पंतप्रधानपद टिकवण्यासाठी आणीबाणी आणली, कारण त्या स्वतःला देशापेक्षा इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा. राजीव गांधींनी शीख हत्याकांडाचं समर्थन केलं आहे. वादळ होतं तेव्हा अनेक झाडं पडतात असं त्यांनी म्हटलं आहे. आणि आता ते राहुल गांधी, हे तर जणू काही देश ही माझी खाजगी प्रॉपर्टी आहे, मी समजेन तो देशाचा आहे, मी समजेल तो देशाचा विलन, असं समजून सावरकरांवर घाणेरडे आरोप करतायत. आता या संदर्भामध्ये पुन्हा आपण मागे जाऊया की शिवाजी महाराजांविषयी कोण काय काय म्हणालेलं आहे. 1961च्या सुमाराला किंवा त्या वेळेला साधारणपणे गेटवे ऑफ इंडियाजवळ मुंबईत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भव्य असा उभा राहिला आहे. त्याचं अनावरण यशवंतराव चव्हाणांनी केलं आहे. या घटनेच्या निमित्तानं चिंतामणराव देशमुखांनी दिल्लीहून यशवंतरावांना एक पत्र पाठवलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं की शिवाजी महाराज आणि इतर नेते यांच्यात फरक काय आहे. तर आपण सत्यान्वेषण करायला जेव्हा बसतो तेव्हा आपण ज्यांना मोठे समजत होतो ते नेते तेवढे मोठे नाहीत, त्यांचं अवमूल्यन झालेलं आपल्या लक्षात येतं. शिवाजी महाराज हा संबंध जगातला एकमेव नेता असा आहे की सत्यान्वेषण तुम्ही जसजसं करायला जाल तसतसं त्यांची उंची वाढत जाते. हे मी का सांगितलं मुद्दाम, कारण एक पुतळा पडल्यामुळे कोसळल्यामुळे ती वाईटच घटना आहे, पण त्यामुळे अगदी निराश होऊन हातपाय गाळून बसण्याचं काही कारण नाही. शिवाजी महाराजांची जी उंची आहे ती कोणी कमी करू शकणार नाही. आणि शिवाजी महाराजांचं ते हृदयामध्ये पक्क असं सुस्थिर असं आसनं घट्ट झालेलं आहे, त्याला कोणीही धक्का लावू शकणार नाही. यशवंतराव चव्हाण यावेळेला काय म्हणाले होते हो गेटवे ऑफ इंडियाच्या पुतळ्याच्या वेळेला? यशवंतराव चव्हाण म्हणाले की या पुतळ्याच्या हातामध्ये जी शमशेर आहे ती भारताच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी उगारलेली शमशेर आहे. शमशेर शब्द त्यांनी वापरला आहे. मला तुम्ही सांगा, शरद पवार आणि बाकीचे सगळे जे नेते आहेत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकदा तरी यशवंतरावांच्या या उद्गाराचा उल्लेख केला आहे का? महाराष्ट्राचं मिशन काय आहे ते यशवंतरावांनी सांगितलं आहे. भारताच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं हे महाराष्ट्राचं काम आहे.
या मिशनचा उल्लेख शरद पवारांच्या भाषणात एकदा तरी आलेला आहे का? यशवंतराव चव्हाण आणखीन काय म्हणाले? शिवाजी महाराजांचं अनुकरण करून आम्ही राज्यकारभार महाराष्ट्राचा करणार आहोत. कोणते गुण आम्ही घेणार आहोत? दारिद्र्य आणि अज्ञान यांचं निर्मूलन तर करणारच आहोत, पण साधुता आणि समता या दोन मूल्यांना आम्ही सगळ्यात महत्त्व देणार आहोत. आता आज जे नाना पटोले, जयंत पाटील, शरद पवार, संजय राऊत या सगळ्यांचं जे वर्तन आहे ते साधुतेला धरून आहे का, याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आता पृथ्वीराज चव्हाण हे असं म्हणाले की सावरकरांना मध्ये का आणलं? सावरकरांना मध्ये आणलं याचं कारण नेहरूंनी शेवटपर्यंत सावरकरांचा अतोनात छळ केला. त्यांच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत नेहरूंनी गुप्तहेरांची पाळत त्यांच्यावर ठेवलेली होती. गांधी हत्येमध्ये एकही पुरावा नसताना सावरकरांना आरोपी म्हणून उभं केलं. लियाकत आणि नेहरू करार झाला स्वतंत्र भारतामध्ये 1951च्या सुमाराला. त्यावेळेला केवळ मुसलमानांना प्रसन्न करण्यासाठी सावरकरांना अटक झालेली आहे प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली, की सामाजिक सौहार्द बिघडू नये म्हणून. पृथ्वीराज चव्हाणांना जी शंका आहे की सावरकरांचा उल्लेख का केला शिवाजी महाराजांवर माफी मागताना, मी त्या संदर्भातला एक किस्सा सांगतो. सुधीर फडके यांनी सावरकरांचा चित्रपट बनवायचं ठरवलं. त्यावेळेला ती कथा, पटकथा, संवाद विश्राम बेडेकर यांनी लिहावे असं त्यांना वाटलं आणि ते बेडेकरांना भेटले. बेडेकर म्हणाले, मी अभ्यास करतो सावरकरांचा आणि नंतर सांगेन मला हे जमेल की नाही. बेडेकरांनी 2 वर्ष घेतली. 2 वर्ष त्यांनी संपूर्ण सावरकर साहित्य वाचून काढलं आणि अभ्यास केला. आणि ते सुधीर फडक्यांना म्हणाले, अहो या माणसाविषयी एक चित्रपट काढून नाही होणार, कमीत कमी 4 चित्रपट काढायला लागतील. कारण शिवाजी महाराजांनंतर भारतानं निर्माण केलेला सगळ्यात मोठा महापुरुष म्हणजे सावरकर आहे, अशी माझी धारणा झालेली आहे. पृथ्वीराज चव्हाणांना कळेल की शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो तेव्हा सावरकरांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. कारण शिवाजी महाराजांची परंपरा जपली कोणी? ती सावरकरांनी शिवाजी महाराजांची परंपरा जपलेली आहे. आपण आता हे पाहू की पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये आले होते. ते वाढवण बंदराचा भूमिपूजन समारंभ, म्हणजे ते विकासासाठी आले होते. ते विकासाची भाषा करत होते आणि संपूर्ण त्यांच्या एकंदर कार्यक्रमामध्ये ते विकसित भारत हे एकच त्यांचं मिशन आहे. काँग्रेसचं मिशन केवळ सत्ता संपादन करणं, या ना त्या प्रकाराने सत्ता संपादन करणं. काँग्रेसला सत्तेची घाई झालेली आहे. ही परंपरा कुठली आहे? ही नेहरूंची परंपरा आहे. नेहरूंना सत्तेची घाई झाली होती आणि म्हणून त्यांनी फाळणी स्वीकारली, कारण त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं. नेहरूंनी थोडा धीर धरला असता, जे अखंड भारताची भूमिका घेणारे होते सावरकर, गोळवलकर आणि बाकीचे अनेक मुंजे, तर फाळणी कदाचित टळू शकली असती. पण यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला ठेवलं आणि ब्रिटिशांशी संगनमत करून एक डाव खेळले, एक कट कारस्थान केलं. त्यांना घाई झाली होती सत्तेची आणि त्यांनी फाळणी स्वीकारली. शांततेच्या नावाखाली सत्ता संपादन करण्यासाठी देशाची फाळणी स्वीकारणारे लोक सावरकरांना, नरेंद्र मोदींना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात माफ करणार नाही म्हणतात, तेव्हा तो राजकारणातला फार मोठा विनोद असतो. पण तो विनोद शोक, दुःख असा देणारा असतो. हा विनोद काही चांगला नाही आहे. हे या सगळ्या शरद पवारांपासून संजय राऊतापर्यंत सगळ्या टीकाकारांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.